सोन्या चांदीच्या पायी. हॅलो नमस्कार, मी सविता लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सगळे? मस्तच ना? मस्तच राहा. तर पहा, आज आहे रविवार आणि वेळ आहे दुपारची 12 वाजून गेलेले होते आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात. तर आता सकाळी मी काय झालं तुम्ही पाहिलंच, मार्केटमध्ये गेले होते, थोडंसं सामान खरेदी करून आणलं कारण आज आहे आपल्या गौराईंचं आगमन. त्यासाठी सगळं सामान खरेदी करून घेतलं. परत आपल्याला 3 दिवस कसलंच काही आणता येणार नाही, म्हणजे आपली लक्ष्मी बाहेर आपल्याला द्यायची नाही, म्हणजेच पैसे द्यायचे नाहीत आणि कसलीच खरेदी करायची नाही. त्यासाठी आपल्याला लागेल तेवढं सगळं सामान आपल्याला आजच खरेदी करून घ्यायचं होतं. त्यामुळे माझं थोडंसं सामान राहिलं होतं, ते आणण्यासाठी मी मार्केटमध्ये गेले होते. तर आता मार्केटमध्ये आल्यानंतर दिदीनी आणि ताईंनी आणि शेजारची एक दिदी आहे त्यांनी तिघींनी मिळून रांगोळ्या वगैरे सगळं काही काढून घेत होत्या त्या. आणि मी पण आल्यानंतर माझं उंबरा लेपन वगैरे राहिलेलं होतं ते करून घेते. कारण असं काही सणसूद काही असेल तर आपला उंबरा स्वच्छ असावा आणि सुंदर असा सजवलेला असावा, म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी यायला पण आनंदाने येते. तसं पण उंबरा लेपन मी गुरुवारी शनिवारी आणि जर काही सण असेल तर मी करत असते. गुरुवार आणि शनिवार तर मी हमेशा उंबऱ्याला लेपन करत असते हळदीचं. तर हळदीचं लेपन झालं त्यानंतर मग उंबऱ्यापाशी मी थोडीशी रांगोळी काढून घेतली. दिदीने ही सगळी रांगोळी काढून घेतलेली होती आधीच. आज गौरीचं आगमन आहे त्याच्यामुळं खूप आनंदाचा दिवस आहे. आणि ही आली आमची नात, खूप गोड आहे. तर पहा आता ती आली, त्यामुळं आता त्या दोघी तिघी जणी रांगोळ्या वगैरे सगळं काही सजवत होत्या आणि मी इकडं पाऊल काढून घेत होते. मी यामध्ये काय केलं, हळद कुंकू मिक्स करून घेतले आणि त्याचे पाऊल काढून घेत आहे. अशी सगळी काही तयारी आपण जर आधीच करून घेतली तर मग गौरी आत घ्यायच्या टायमाला घाई गडबड आपली होत नाही. गौरांचं आगमन आपण ज्या बाहेरून करणार आहोत, परंतु तुळशीपासून पण आपल्याला आधी तुळशीपाशी आणायच्या आणि तुळशीपासून मग आतमध्ये घ्यायच्यात. त्यासाठी आता मी सगळ्यात आधी तुळशीपासूनच पावलं काढून घेत आहे.
कसं येतंय बघ ना यांना, हाताला लागलंय ना, त्यांनी चांगली आहे ना. दादा पकड आण बरं आपली ती. मी पाहिलं ना इकडून खाली यायला बिळ नाहीये. तिथं पावलं वगैरे सगळं काही काढून झालं. त्यानंतर दीदीने थोडंसं पावलांच्या भोवताली फुलांची रांगोळी काढली आणि आता इथं मुखवट्यांना आम्ही साज घालतोय. तर आता इथं नथ कानातले वगैरे इथं घालून घेतोय. आता आपल्याला आपल्या गौराईंचं आगमन करायचं आहे. हळदी कुंकवाला 4-5 बायका बोलवल्या आहेत. हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपल्या गौरींचं आगमन. आमची तयारी जवळजवळ पूर्ण होत आली आहे, म्हणजे झाली आहे. आता फक्त साड्या बदलायच्यात आणि आपल्या गौरी घरात घ्यायच्यात. दुपारचे 2 वाजलेत. 3 वाजेपर्यंत आपण आपल्या गौरी आत घेऊया. तर पहा माझी तयारी पण झाली आहे, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे, पाऊल पण काढून घेतलेत. तर सकाळी मुखवटे खाली घेऊन ठेवले होते. हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा मी करून घेतली. आता आपल्याला त्यांचं आगमन आपल्या पादघरामध्ये घरात करायचंय. तर आता 3 वाजेपर्यंत आपण करून घेऊ. अशी झाली आमची तयारी.
घे ना. अगं मला हे घ्यायचंय. तुझ्याकडे आहे काय रे? वराडाने वावळायचं असतं.
सोन्या चांदीच्या पायी, सोन्या चांदीच्या पायी, आल्या आल्या गौराई मुलाबाळांच्या पायी, आल्या गौराई सोन्या चांदीच्या पायी. आम्ही येतो ताई आता आता लगेच नाही आम्ही येतो. फ्रीजवर आहे फ्रीजवर. मी चहा ठेवू का दिदी आधी? हळदी कुंकाला 5 बायका लागतात, त्या आपण बोलवल्या होत्या. त्यानंतर तुळशीपाशी आपण गौरायांना ओवाळून वगैरे सगळं काही घेतलं आणि नंतर घरात आगमन केलं. सगळ्या बायकांना हळदी कुंकू दिलं, प्रसाद दिला आणि त्यानंतर मग आता गौरायांना आपल्याला चहा पाणी द्यायचे. जशा पाहुण्या घरात येतात त्यांना चहा पाणी आपण करतो, त्याचप्रकारे आपण इथं गौरायांना पण चहा पाणी करायचं आहे. ते चहा पाणी झालं. इथून पुढे आता आपल्याला गौरायांना उभं करायचं आहे, ती सगळी तयारी करायची आहे. परंतु व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यामुळे पुढचं सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.